श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्याआधी महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे अशा प्रकारची लढत आहे। दरम्यान श्रीकांत शिंदेंसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे। सहकुटुंब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते। महायुतीकडून एकंदरीत शक्तीप्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलं। काय नक्की तुमची यावरती प्रतिक्रिया आहे? मला वाटतं शक्तीप्रदर्शन जे आहे शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही। लोक जे आहे 6 तास उन्हामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहे हे एकत्र नॉमिनेशन फायलिंग करण्यासाठी फक्त आले होते, नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी। आणि हा जो मतदारसंघ आहे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे। खूप वर्षापासून जे आहे इथे महायुतीचाच उमेदवार जो आहे युतीचाच उमेदवार जो आहे हा निवडून येतो। रामभाऊ माळगी असतील, रामभाऊ कापसे असतील, जगन्नाथ पाटील साहेब असतील, त्याचबरोबर परांजपे साहेब असतील। तर ह्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही केलेली कामं आहेत ना, त्याच्यामुळे लोक मोठ्या संख्येमध्ये आज रस्त्यावरती उतरले होते। एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहेत या मतदारसंघामध्ये झाली आहेत। आता मेट्रो देखील मंजूर झालेली आहे। मेट्रोचं काम आपण पाहिलं तर मेट्रोचं काम जे आहे हे सुरू आहे। तर एकंदरीत मोठ्या विकासात्मक गोष्टी ज्या आहेत, विकास कार्य जे आहेत या मतदारसंघामध्ये झालेली आहेत। भविष्यामध्ये अजून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे या मतदारसंघासाठी कसं मिळेल याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत। हा मतदारसंघ जो आहे सगळ्यात डेन्सली पॉप्युलेटेड आहे। कमी जागेमध्ये खूप लोक राहतात जास्त, आणि सगळी जी लोक राहतात ती मुंबईला कामाला जातात, ठाण्याला कामाला जातात, रोज टू अँड फ्रो जे आहे ते रेल्वेनी करत राहतात। तर रेल्वेवरती सगळ्यात जास्त भार आहे। हा रेल्वेवरचा भार कमी करण्यासाठी जे आहे हे कल्याण यार्ड रिमॉडेलिंग सारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्राकडून आम्ही मंजूर करून आणला, ज्याच्यामध्ये जे आहे फ्रेट म्हणजे मालवाहतूक वेगळी होणार, त्याचबरोबर जे आहे हे लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या होणार, आणि त्याचबरोबर जे आहे हे तुमच्या लोकल्स त्याचे ट्रॅक वेगळे होणार। आता नेहमी जे आहे एकमेकांच्या गुंथा जो असायचा की बाबा मेल आली की लोकलला थांबायला लागायचं, लोकल आली की मेलला थांबायला लागायचं, अशी परिस्थिती होती। भविष्यामध्ये कल्याण यार्ड रिमॉडेलिंग जेव्हा होईल तेव्हा शटल सर्व्हिसेस प्रमाणे जे आहे हे रेल्वे जी आहे ती धावेल कल्याण ते कुर्ल्यापर्यंत। मोठ्या प्रमाणामध्ये सर्व्हिसेस वाढतील, लोकांच्या टायमिंग चांगलं होईल रेल्वेचं, अजून जास्तीत जास्त लोक जे आहेत हे प्रवास करू शकतील। तुमच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस असतील, राज ठाकरे यांच्या किती सभा होणार आहेत आणि कुठे या होतील याबद्दल काय माहिती आहे? मला वाटतं राजसाहेबांची सभा होईल। कालच मनसेच्या मेळाव्यामध्ये 12 तारखेला जे आहे राजसाहेबांची सभा होणार आहे, पण अजून पण कन्फर्मेशन जे येईल आणि नंतर मग मोदी साहेबांची असेल, बाकी पक्षांच्या नेत्यांची असेल, ही वेळोवेळी जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळवलं जाईल। धन्यवाद सर। आपण बघतोय राज ठाकरे यांची सुद्धा सभा होणार आहे आणि एकूणच भाजप आणि महायुती मिळून एक सभा होईल। मात्र या सभा कधी होतील हे तात्काळ कळवण्यात आले नाही, मात्र लवकरच कळवण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन लालचंदसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।